मुलाला टिफिनमध्ये द्यायला वेगळी काहीतरी रेसिपी करावं म्हणलं. रोज रोज पोळी भाजी खाऊन त्यालाही कंटाळा येतो, म्हणून आजची ही रेसिपी ट्राय केली. खरंच खूप छान झाली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेलं आहे या कपाने 1 कप बेसन. मी वाटीने पण मेजर करू शकता. आणि त्याचबरोबर 1 कप ज्वारीचं पीठ आणि इथं अर्धा कप मटकी आहे, भिजू घातली होती रात्रीच्याला ती. आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आहे अर्धा कप. तुम्ही बेसनाच्या ऐवजी तांदळाचं पीठ पण इथं वापरू शकता, जर तुम्हाला तुमच्या मुलांना बेसनाची चव आवडत नसेल तर. जिरं टाकणार आहे पाव चमचा इतकं. त्याचबरोबर ओवा टाकणार आहे पाव चमचा इतका. इथं बेसनाचा उपयोग केलेला आहे म्हणून थोडासा ओवा टाकलेला आहे, पचनास सोपं जातं. त्याचबरोबर लाल तिखट आणि हळद पावडर टाकलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आणि थोडासा पावभाजी मसाला टाकत आहे, थोडीशी चटपटीत चव येण्यासाठी. तुमच्याजवळ जो मसाला असेल घरात तो टाकू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकत आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 1 कप पाणी. तर हे 1 कप पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. या सर्व मिश्रणाला मिक्स करायला मी जवळपास 1.5 कप पाणी वापरणार आहे. छान गुठळ्या मोडून आपल्याला हे बॅटर जे आहे ते मिक्स करायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे. अशा प्रकारचं एक बॅटर तयार होतं. आता अशा प्रकारचे केक टिन आहे माझं, ते घेतलेलं आहे. तुम्ही कुकरचा डब्बा किंवा काठाची प्लेट पण घेऊ शकता. याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या साईडला, म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये बॅटर भरून शिजवून घेऊ तेव्हा ते सहज निघेल यामधून. तर याला तेल लावून घेतलेलं आहे. आता सगळं जे बॅटर आहे आपण बनवलेलं ते यामध्ये टाकूयात. तर सगळं बॅटर मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता या बॅटरला आपल्याला ठेवायचं आहे कढईमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये असं एक स्टँड ठेवायचं किंवा तुम्ही प्लेट वगैरे पण ठेवू शकता आणि त्यावर हे असं ठेवायचं आहे आणि याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण. तर 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला ह्याला झाकून मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं आपल्याला याला शिजायला लागतात. तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवत आहे. 20 मिनटानंतर अशा प्रकारे आपलं हे जे बॅटर अशा प्रकारे शिजलेलं आहे. थोडंसं ओलसर वाटत आहे म्हणून याला मी परत झाकून ठेवणार आहे 10 मिनटासाठी. तर जवळपास 20 मिनटं झालेली आहेत, 25 मिनटं झालेली आहे सॉरी. आणि हे काढून घेऊयात आपण. आणि आता अजिबात हाताला चिपकत नाही, हे तुम्ही बघू शकता. चांगल्या प्रकारे हे शिजलेलं आहे. याला काढून घेऊयात. थंड झालं की अगदी 5-1 मिनटात थंड होतं. आणि हे बघा अशा प्रकारे हे खूप जास्त फुलत नाही वगैरे का, आपण कारण याच्यात सोड्याचा कशाचाच वापर केलेला नाही आहे. फक्त चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. आणि याला असे कट करायचे आहेत. छोटे मोठे तुम्ही कसे पण कट करू शकता. इथं मी स्क्वेअर शेप देत आहे याला. हे बघा, एक तोडून पण दाखवते मी तुम्हाला. हे अशा प्रकारे शिजलेलं आहे, बघू शकता. खूप छान याची शिजलेलं आहे हे. आता याला काय करायचं आहे आपल्याला, एका पॅनमध्ये, हे लोखंडी पॅन आहे, यामध्ये टाकायचं आहे तेल. थोडंसं अगदी 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे मी. सगळीकडे पसरून घेतलं आहे आणि टाकणार आहे थोडेसे पांढरे तीळ. आणि याला आपल्याला या तिळा आणि तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही या वड्यांना तळू पण शकता, जर तुमच्या मुलांना तळलेले पदार्थ आवडत असतील तर. मी फक्त इथे शॅलो फ्राय करत आहे. तर हे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत या पॅनमध्ये. थोडासा क्रिस्पी लालसर रंग येईपर्यंत वरतून. आणि दुसऱ्या साईडनं ब्रशनं तेल लावून घेऊया त्याला.
बघा याला कलर सुरेख आलेला आहे. अगदी 4 ते 5 मिनटात हे शॅलो फ्राय होऊन जातात. तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर जास्त तेल टाकून याला डीप फ्राय पण करू शकतात. डीप फ्राय केलेले पण खूप छान लागतात खायला. तर याला आता हे झालेले आहेत. याला टिफिन बॉक्समध्ये भरून रेडी करूयात. टिफिन बॉक्स. तर ही रेसिपी खायला खरंच खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. मुलांना जर कंटाळा आला असेल तर. आणि तुम्ही याला सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत पण खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.